ते आज मी समजून घेणार. ज्या विभागाशी त्या ज्या विभागाला त्यावर कारवाई करायची सांगणार नाही, मला विश्वास आहे. 2-3 जनता दरबारानंतर हा जो साठलेला दुःखाचा डोंगर आहे, तो डोंगर सपाट होऊन जनता दुःखमुक्त होईल असा माझा विश्वास. खरं तर या जनता दरबारचं वैशिष्ट्य काय बाब असे की खात्यातले सगळेच अधिकारी नालायक असतात असे मला भागा नाही. बरेच अधिकारी लायक असतात, परंतु एखादा अधिकारी त्या ठिकाणी येतो. राजकारणामध्ये असे काही राजकारणी असतात ते नकारात्मक भूमिकेचे असतात, तर त्याच्यामुळे जनतेची कोंडी होती. ती कोंडी होऊ नये म्हणून एक प्रकारचा त्यांच्या भावनेला एक प्रवाह खुला करून देण्याचा जनता चालू लागला. ते बघा, गेल्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पाणी पुरवठा जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृहात MMRD परिसरातल्या सर्व शहरांना पाण्याची टंचाई दूर करण्याकरता आणि भविष्यकाळामध्ये मुबलक पाणी मिळण्याकरता निश्चितपणे नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाच्या अनुषंगाने भविष्यकाळच्या कालखंडामध्ये सर्वच शहर पाणी पूर्ण होतील. साहेब, माझं नाव गणेश सकाराम शिंदे आहे. आम्ही दिव्यांग सामाजिक संस्थे ठाणेतर्फे आम्ही आलोय सर्वे. आम्हाला घराची लय समस्या आहे. आम्हाला घर भेटत नाहीये, धंदे होत नाहीये, मुलं बाळ छोटी आहे. त्यामुळं आमची इतकी समस्या आहे की आम्ही घर भाडं भरू शकत नाही, खाऊ शकत नाही. जगायचं कसं आणि राहायचं कसं आणि घर भाडं भरायचं कसं आणि पुढचं आयुष्य कसं जायचं, आमच्या पोरांना कसं सांभाळायचं. घर नाही तर आम्ही कुठं राहायचं. साहेबांनी सांगितले 1 महिन्यात पुन्हा दरबार होईल तेव्हा बघू. पण लवकरात लवकर आम्हाला घर भेटलं. घरची आम्हाला खूप आवश्यकता आहे आणि धंद्या पाण्यासाठी बी खूप आवश्यकता आहे. पण घर तर लवकरात लवकर भेटणं खरंच महत्वाचं घर आहे. याशिवाय आम्ही जगू शकत नाही अशी कंडिशन आली आता. आज साहब अभी बोले कि जो भी काम है तुम्हारा हो जाएगा, कोई परेशान नहीं करेगा. इतनी तुमने परेशानी निकाली है. अभी 2020 से मैं घर में बैठा हूँ, 4 साल हो गया. कुछ काम धंधा तो करता नहीं है, काम भी नहीं है. इसके लिए बोला कुछ मिल जाए. क्या हुआ? एक्सीडेंट हुआ था मेरा. एक्सीडेंट बोले तो मैंने किसी को ठोका नहीं, कोई मेरे को ठोका नहीं. खुद होके गाड़ी पलटी हुआ. उस समय में दोनों पैर टूट गया. दोनों पैर में रॉड डाले हुए है. अभी मैं कुछ नहीं कर सकता हूँ. इसके लिए साहब से रिक्वेस्ट किया कि मुझे कुछ ना कुछ धंधे के लिए कोई जगह या ऐसा कुछ टपरी वगैरह दे दो. अभी मैं क्या कर सकता हूँ. साहब बोले हो जाएगा. हाँ तो साहब करेंगे ना, ऐसा लगता है ना. क्यों नहीं करेंगे साहब, सबके लिए करते तो मेरे लिए क्यों नहीं करेंगे. वो तो दाता है अपने, वो तो करने वाले. पहले भी आप मिले हो ना साहब से बहुत बार मिला हूँ मैं, लेकिन कुछ मेरी समस्या ही थी नहीं. ये 4 साल में मैं साहब से नहीं मिला हूँ. 4 साल से मैं घर में पड़ा हूँ तो मैं किधर आऊंगा. अभी साहब आमदार बन गए, मुख्यमंत्री बन गए, तो वो तो साहब लोगों ने बोला मेरे को, नगर सेवक ने भी बोला जाओ साहब से मिल लो, आपका काम हो जाएगा. मैं राबाडा गुटुली गाव से. श्रमिक सेना संघटनेच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिकेतील करार पद्धतीवर ठोक मानधन पद्धतीवर तसेच कोविडच्या काळात जे कर्मचारी भरती केलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत लोकनेते माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे श्रमिक सेनेच्या वतीनं सर्व सभासदांच्या वतीनं आम्ही निवेदन घेऊन गेलेलो होतो. या बाबतीत लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी कर्मचाऱ्याच्या बाबतीत एक सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी साहेबांनी सांगितलं की जर ह्या कर्मचाऱ्यांनी 10 वर्ष केली, 15 वर्ष केली, यांनी कायमपर्यंत शेवटपर्यंत का कंत्राटी पद्धतीवर ठोक पद्धतीनंच काम करावं का. जर महापालिकेला आवश्यकता आहेच तर ह्या कर्मचाऱ्यांना आपण लवकरात लवकर कायम करण्यात यावं, तसा पद्धतीचा मसुदा प्रस्ताव तयार करावा आणि मला 1 ते 1.5 महिन्यात मला त्याची माहिती देण्यात यावी. मी जो या बाबतीत जो पाठपुरावा करायचा आहे तो नगरविकास खात्याकडे पाठपुरावा मी करून ह्या कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने न्याय देऊ आणि श्रमिक सेना संघटनेचे इतर संघटनेप्रमाणे श्रमिक सेना संघटना ही कुठं असे आंदोलन वगैरे करणार नाही. या बाबतीत ही श्रमिक सेनेचं लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी कौतुक केलेलं. तसेच ज्या
पद्धतीनं कंत्राटी कामगार इथं काम करतोय त्या कंत्राटी कामगारांना परमनंट व्हायचा काय अधिकार नाही का, अशा पद्धतीची विचारणा महानगरपालिकेचे सहाय्यक कोण आहेत, अतिरिक्त आयुक्त त्यांना विचारणा केली आणि त्यांना आयुक्त साहेबांना सांगितलं की सहाय्यक आयुक्तांना सांगितलं की मला या बाबतीत लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि ह्या कर्मचाऱ्यांनी न्याय द्यावा अशी लोकनेते गणेश साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली.